आपल्याला पण चांगली कमाई होती ना. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आम्ही चाललो आमच्या सोसायटीच्या पूजेनिमित्त आमच्या उसरलीमध्ये. तिकडे आपला सोसायटीचा दरवर्षी कार्यक्रम असतो, पूजा असते सत्यनारायणची. तर वार्षिक पूजा ही आमच्या सोसायटीत दरवर्षी असते, ती तुम्ही बघत असाल व्हिडिओमध्ये पण. तर आता मी चाललेलो तिकडे. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हिंट लागली असेल की पूजा आमची येते. तर ती तारीख ठरली आहे, अगोदर 1 महिना 1.5 महिना तयारी असते, सगळी पूर्ण नियोजन असतं. वर्गणी आम्ही काढत असतो दरवर्षी त्याची. आणि मग भटजीपासून एकूण एक सगळ्या बारीक सारीक गोष्टी सगळ्या तयारी असतात. तर ती वेगळी मजा असते. भले आम्ही आता दुसऱ्या ठिकाणी जरी आलो होतो पनवेलमध्येच, तरी आम्ही तिकडे जाणार नसतं. तर चला आता मी तिकडे चालले पूजेनिमित्त, बघूया काय मजा असणार आहे. इकडे आम्ही तयार झालेले आहे इकडे. आणि या साईडला बाकी मंडळी आमची आई आहे इकडे. इकडे प्रज्ञू, इकडे वर्षा आहे. प्रज्ञू झोपलाय म्हणजे तो आता सगळा रेडी झाला, नंतर लगेच त्याला झोप आली. इकडे अण्णा पण आहे. त्याला जाऊया आणि तेजाला येणार, नंतर जॉईन होईल ती. इथून बाईकवरून जाऊ. आई आणि प्रांजू पुढे चालले आणि वाटून आम्ही जाऊ. दुपारपासून पूजा सुरू होते, तर थोडा आम्ही उशिराच चाललोय, कारण की संध्याकाळची खरी मजा असते. मेन कार्यक्रम संध्याकाळचा असतो. चला दर्शन घेऊया आणि नंतर बघूया काय असणार तिकडे. आमच्या अगोदर आले वडापाव खाऊन झाले पण आहे. भजीपाव काय खाल्लाय? भजीपाव वडापाव फेमस आहे आमच्याकडे. मामा वडापाववाले उसरलीवाले फेमस. चल बा, येतो मी पोस्ट. आमचा नेहमीच आहे इकडे, म्हणजे पूर्वी तर खूप यायचो आम्ही इथे. दादा काय गरम गरम सगळं गरम आहे. ओके बघा काय त्याने वडापाव घेतला. मला वडापाव घ्या, वडापाव द्या. आमचा उसरलीचा हा मार्केट आता खूप मोठा झाला. इथे स्टँड पहिला किती छोटा होता. आम्ही ज्याकडे घर घेतलं तेव्हा फक्त उसाची गाडी एकच होती, बाकी काय नव्हतं. तर इथून बस पण सुरू झाली आहे. पूर्वी बस बंद झाली होती. छान अशी रांगोळी काढल्या बघा, एकदम मस्त रांगोळी काढलंय. चला जाऊया. काय बर्थडेला आलाच नाही मला. काय तुम्ही आलाच नाही? बर्थडेला आलात ना तुम्ही? बैठक होते त्याची. प्रांजूच्या मित्र मैत्रिणी भेटतात सगळे इकडे. मागे आहे प्रज्ञू जेवायला बसला इकडे. भरवायचं तुला? भरव का? भरवा सांगतोय आमचे मेश्राम सर. ओके बरं ना सर? हा बरं. थंडी विंडी आहे की नाही? थंडी कमी आहे आता, कमी झाली. तुमच्या गावाला जाणार नागपूरला, संत्रे बिंद्रे घेऊन आणि ऑरेंज बर्फी आणले की? ऑरेंज बर्फी आणले. हा संगम बर्फी घ्यायला पाहिजे होतं तिथून. चांगली फिरलो तिकडे, हल्दीराम वगैरे फिरून आलो. एकदम जबरदस्त आहे हल्दीरामचा. इकडे प्रज्ञू, इकडे स्वराज, इकडे रुची आहे, प्रांजू आहे. मागे आमचे बोल बच्चन कडे सुरू झाले. हे जेवायचं बोल बच्चन नंतर करायची. डान्स करायचा आहे. हा डान्स करायचा आहे. अरे इकडे बघा आर्यन मोठा झाला आता, लय मोठा झाला. हा बिल्डिंगच्या वर दिसणारा नजारा. लाइटिंग केलंय पूर्ण बिल्डिंगला. इथल्या खूप साऱ्या आठवणी आहेत. लॉकडाऊन मध्ये आम्ही वरती तिकडे जास्त टाइमपास करायचो. कुठे जायला पण नाही, वरतीच राहायचो आम्ही सगळेजण. वेगळंच वातावरण होतं लॉकडाऊन मधलं. आणि मी व्हिडिओ अपलोड करायला इथून वर जायचो. इथून आमच्या इकडे वरती टाकीच्या वरती एक जागा आहे, तिथे बसायचो मी निवांत. सगळ्या जुन्या आठवणी सगळ्या इथल्या. आणि या साईडला बघाल ना तर पूर्ण असा एरिया आहे, असा रोड आहे. पूर्वी इकडे दुकानं पण कमी होती. ही बिल्डिंग पण नव्हती आम्ही आलो जेव्हा. हे सगळ्या आजूबाजूला खूप सारी ह्या बिल्डिंग होत्या, पण इकडे सगळ्या पुढच्या बिल्डिंग नवीन झाल्या सगळ्या. आमच्याकडे बिल्डिंग पुढे काय नव्हतं जास्त. हे इकडे हा एक एरिया होता, तिथे एक पुढचा एरिया होता, बाकी काय नव्हतं इकडे. पात्याई इकडे आले. पात्याई खास करून आल्यात गावावरून, दापोलीवरून. अरे हो आई पण आहे.
आई पण आहे तिकडे. आम्ही इकडे येऊन आईसोबत बऱ्याच गप्पा केल्या इकडे. गावच्या बाता झाल्या जरा, शेती वगैरे, काजू आता आंबे आलेत. आई म्हटलं इकडे जमत नाही मला. जमतं ना इकडे की नाही, गावात जायचं परत. आजच्या माणसानं नाही जमत मुंबईला किती, पण आता त्यांचे 2 घर आहेत इकडे बिल्डिंगमध्ये नाही. हे दुसरं घर घेतलंय. आम्ही पूजेला आलेलो इकडे, तर तरी पण आई म्हणतात की नाही मला गावाला जायचं आहे. इकडे आता तेजल पण आले कामावरून आणि प्रांजू प्रज्वल तिकडे जेवायला गेले. ते अजून आता खेळायला सुरुवात झाली तिकडे. आपण पण जाऊया जेवायला. सुरुवात झाली जेवायची आणि खाली प्रोग्राम आता सुरू होणार आहे. महिलांचा हळदी कुंकू दरवर्षी असतो, तर ह्या वर्षी महिलांचा कार्यक्रम झाला कारण पूजेच्या दिवशी पण धावाधाव होते ना, मग बोलले की हळदी कुंकू आधीच घेऊया म्हणून. हळदी कुंकू झालं एक हप्त्यापूर्वी आणि आता फक्त पूजा ठेवल्या. दरवर्षी हळदी कुंकू ह्याच दिवशी असतो, यावर्षी अगोदर करून घेतलं, त्यामुळे निवांत आहे सगळे. भेटी गाठी काय तुम्ही दिसलात नाही मगाशी, एकदम भारी. एक नंबर, खूप भारी. सगळे तयार होत आहेत. हो, आणि साहेब आले की नाही झालेत ना. आम्ही पण आता जेवायला बसलोय. मुलं जेवण झालेत. इकडे वर्षा, इकडे आई आहे, तिकडे पाती आई आहे, तेजल आहे. आम्ही सगळेजण एका रांगेत बसलोय. हळूहळू सगळेजण जेवण घेत आहेत. हे देवाचा भंडार आहे. म्हणजे दरवर्षी आमच्या पूजेनिमित्त जेवण असतं. हे जेवणाची चवच वेगळी असते पूजेमधल्या. एकदम फुल घरगुती सारखा आचारी पुरवलेला आणि बनवलं असं, म्हणजे ऑर्डर नाही दिली बाहेर. आचारी देऊन आम्ही सगळं मटेरियल आम्हीच पुरवतो. सगळे तयार झाले. कुठला कोळी गीत, कुठलं गाणं आहे, कोळी गीतावरती डान्स आहे. तयारी झालेली आहे मस्त. अर्धे मेंबर येत आहेत अजून. एका दिवसात तयारी झाली. ओके, 2 तासच प्रॅक्टिस केली आणि माहिती नाही कसे नाचू. आणि आमचे साहेब पण आहेत डान्स मध्ये. कपल डान्स तर करायचं, कपल डान्स करायचंच आहे. त्याची प्रॅक्टिस एकदाच प्रॅक्टिस केली आहे. ओपन करू नका, सिक्रेट आहे काय? सिक्रेट आहे, सिक्रेट. ओके ओके, चालू झालं, मजा येणार आज. आता 10:30 वाजलेत, अजून टाइम आहे फुल. आम्ही डायरेक्ट ऑन द स्पॉट. एकटं करू म्हणजे ह्यांनी केली आहे प्रॅक्टिस? नाही, अजिबात नाही केले. पप्पाची दोघांची आम्ही प्रॅक्टिस काय नाही केली. सर्व येणाऱ्या मान्यवरांचा आम्ही इकडे सत्कार करतो. आतापर्यंत बरेच झाले. सगळ्यांचं काय शूट करताना आला, वरती असल्यामुळे तिथे जमत नाही शूट करायला. जवळची सोसायटी आहे, बाजूच्या शेजारी. हे शांत बसा खाली सगळ्यांनी. रत्नो मोठा नाव झाला पाहिजे. आमच्या भजनी भाऊ आमच्या सोसायटीतलेच आहेत. वाद्यात पण आमच्या सोसायटीतले. दरवर्षी असतं भजन. आणि मधल्या शनिवारचे बसतात कधी कधी कार्यक्रम. शिवचंद्र मोळी माता कारुण्य सिंधू भवतु कहारी शंभो
शंकर भोला मैं कर रही थी किसी का वो जिससे मैं करती हूँ प्यार और जिससे करती हूँ मिन्नतें बार बार ऐसे।
गुलाबी साडी रुची करा त्यानंतर श्रीलाई श्राईन जोरदार टाळ्या वाजवण्याने गुजरातसाठी टोपी बाहेर आहे, बाईची टोपी बघा, बाईची टोपी सरळ करा. ए आजरा, बाईची टोपी बघा, बाईची टोपी बघा. वो सब तुम्ही टोपी नाही लावतो. मला पण चांगली कमाल होती ना. काय पाहिजे बायांना लय भारी चांदे कामो चांदे चांदे कामन माईक ओरिजिनल आहे. गाणी भारी भारी आहेत.
बरं का आपण बोलायचं नाही या पुढं. हे दाखव. इकडे इकडे पण इकडे प्रांजल रात्रीचे आता 2:15 वाजून गेलेत आणि आम्ही आता निघतोय घरी. चला आमची दरवर्षीची पूजा संपन्न झाली. आम्ही निघतोय आता इथून. थंडी वाजायला लागली, गारठा पडला एकदम. तू पुढे बसला एकदम. तर मंडळी बघितल्यात आजच्या या व्हिडिओमध्ये सोसायटीच्या पूजेनिमित्तचा हा व्हिडिओ. दरवर्षीचा खास करून हा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळत असतो. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? सगळ्यांनी केलेली धमाल मजा मस्ती हा एक दिवस एक पर्वणी घेऊन येत असतो आणि खूप मजा येते. प्रत्येक सोसायटीमध्ये असे फंक्शन होत असतात. तर हा व्हिडिओ आवडला असेल जरूर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही स्वतःची काळजी घ्या. तोपर्यंत टाटा, सी यू, टेक केअर.